नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायची आहे लाल चटणी। ती देखील एकदम खमंग आणि एकदम चविष्ट अशी। नुसती जरी तुम्ही तेल चटणी खाल्ली तरी देखील खूप खमंग आणि चविष्ट लागते। ज्या भाजीमध्ये या चटणीचा वापर केला ती भाजी देखील एकदम खमंग आणि चविष्ट होते। लसूण आणि जिरे घालून केलेली लाल तिखट किंवा लाल चटणी एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी अर्धा किलो गुंटूर मिरची घेतलेली आहे। ही मिरची मीडियम तिखट असते, जास्त तिखटही नसते किंवा एकदम कमी तिखट देखील नसते, तर मीडियम तिखट असते ही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी मिरचीचा वापर करू शकता। तर तुमच्या घरामध्ये जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी लवंगी मिरचीचा देखील वापर करू शकता, पण मी या ठिकाणी एकच मिरचीचा वापर करणार आहे। आता मिरची मी या ठिकाणी मार्केटमधून आणल्याच्या नंतर छान उन्हामध्ये एक दिवस वाळून घेतलेली आहे। मिरची उन्हामध्ये वाळवल्यामुळे मिक्सरमध्ये लवकर बारीक होते आणि टिकते देखील जास्त दिवस। त्यासाठी मी या ठिकाणी एक दिवस मिरची छान उन्हाला वाळून घेतलेली आहे। आता मिरचीचे जे देठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। मिरची आपल्याला पूर्णपणे साफ करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी मिरच्याचे पूर्ण देठ काढून घेतलेले आहे। फक्त देठच आपल्याला मिरचीची या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत। यामधील जी बिया आहेत ते आपल्याला चटणीसाठीच वापरायचे आहेत। आता आपल्याला ही चटणी मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायची आहे। एक वाटी मी या ठिकाणी लसूण घेतलेला आहे। लसूण मी या ठिकाणी सोलून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही न सोलता देखील या ठिकाणी लसणाचा वापर करू शकता। अर्धी वाटी मी या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत। लसूण आणि जिऱ्याचं प्रमाण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। त्याचबरोबर मीठ देखील लागणार आहे आपल्याला 2 ते 2.5 चमचे। ते मी या ठिकाणी मिक्सरचा मोठा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला बसतील तेवढ्या मिरच्या टाकून ही चटणी बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरच्या जारमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मिरच्या मी या ठिकाणी टाकलेल्या आहेत आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही चटणी बारीक करून घेतलेली आहे। छान बारीक झालेली आहे आणि रंग देखील छान सुरेख आलेला आहे। आता ही सर्व चटणी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। बाकीचे जे राहिलेल्या मिरच्या आहेत ते देखील आपण अशाच पद्धतीने बारीक करून घेऊया। मिक्सर जर गरम झाला असेल किंवा भांडं गरम झालं असेल तर थोड्या वेळ थांबून तुम्ही परत ही चटणी तयार करू शकता। तर मी या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये करत आहे, त्यामुळे मिक्सर जे आहे ते जास्त गरम झालेलं नाही आहे किंवा ही चटणी तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये घरी चटणी तयार करायची असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरचं भांडं जे आहे ते थंड होऊ द्या, त्यानंतर परत चटणी तयार करून घ्या। सर्व मिरच्या मी या ठिकाणी बारीक करून घेतलेल्या आहेत। सर्व चटणी आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्याला जिरे बारीक करून घ्यायचे आहेत। जिऱ्यासोबत आपण या ठिकाणी मिठाचा देखील वापर केलेला आहे। तर या ठिकाणी मी 2 ते 2.5 चमचे मीठ टाकलेलं आहे। तर या ठिकाणी जिरे मी छान बारीक करून घेतलेले आहेत, बघू शकता। आता हे जे जिऱ्याचं पावडर आहे ते आपल्याला चटणीवरतीच काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला या ठिकाणी लसूण बारीक करून घ्यायचं आहे। लसूण देखील आपल्याला एकदम छान बारीक करून घ्यायचं आहे। जर मोठ्या भांड्यामध्ये जिरे आणि लसूण बारीक होत नसेल तर तुम्ही छोट्या भांड्याचा वापर या ठिकाणी करू शकता। तर लसूण देखील मी या ठिकाणी बारीक करून चटणीवरतीच टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे लसूण, जिरे आणि चटणी चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे। शक्यतो चमच्यानेच मिक्स करा, हाताने जर मिक्स केलं तर हाताची आग होऊ शकते। आणि मिक्सरमध्ये चटणी बारीक करताना तुम्ही तोंडाला एखादा रुमाल देखील बांधू शकता, त्यामुळे चटणीचे जे छोटे छोटे कण आहेत ते आपल्या चेहऱ्यावरती उडून चेहऱ्याची आग होणार नाही। तर जेवढं शक्य होईल तेवढं मी या ठिकाणी चमच्याने ही चटणी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही चटणी मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्यायची आहे, त्यामुळे लसूण आणि जिरे व्यवस्थित चटणीमध्ये छान मिक्स होतील। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी चटणी टाकून आपण या ठिकाणी परत एकदा फिरून घेऊया। तर सर्व चटणी मी या ठिकाणी मिक्सरमध्ये परत एकदा फिरून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेली आहे। तर बघू शकता सर्व लसूण, जिरे आणि चटणी जे आहे ते छान मिक्स झालेली आहे आणि रंग देखील सुंदर आलेला आहे। एकदम खमंग चवीची वर्ष 2 वर्ष टिकणारी लसूण जिरा चटणी आपली तयार झालेली आहे। तुम्ही भाजीसाठी वापर करू शकता या चटणीचा किंवा तेल चटणी खायची असेल तेव्हा देखील तुम्ही ही चटणी खाऊ शकता। कमी तिखट आहे, त्याचबरोबर चवीला देखील खमंग आहे। ही चटणी तुम्ही एखाद्या कोरड्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। चटणीमध्ये ओला चमचा किंवा ओला हात आपल्याला अजिबात घालायचा नाही आहे, त्यामुळे चटणी व्यवस्थित छान वर्ष 2 वर्ष टिकते, अजिबात खराब होत नाही। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।